नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसं असतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये अशी सिच्युएशन येते कधी कधी की आपल्याला काहीच कळत नाही. आपण पूर्णपणे ब्लँक झालेलो असतो, विचार करून 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 थकून जातो, झोपतो अक्षरशः, पण आपले प्रॉब्लेम्स काही सुटत नाहीत. कारण काय असतं माहिती आहे का, आपण आपले जे प्रॉब्लेम्स असतो ना ते आपल्या डोक्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आता कालच माझ्याकडे एक क्लायंट आला होता. तो मला विचारत होता की सर, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो आहे आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स होत चालले, सध्या माझा फोकस होत नाही आहे, मला अपेक्षित यश मिळत नाही आहे वगैरे वगैरे. मग त्याला मी काउन्सिलिंग केलो बराच वेळ, आणि त्यानंतर आणखी काही क्लायंट्स असं म्हणणं यायला लागलं की सर, आम्ही ज्या गोष्टी ठरवतो आहे ना तशा पद्धतीनं होतच नाही आहे, किंवा जे आमचं प्लॅनिंग असतं ना त्या पद्धतीनं वर्कआउटच होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की प्रचंड ताण येतो, प्रचंड स्ट्रेस येतो, आणि पूर्ण विचार करून करून मन थकून जातं, आणि मग माणूस काहीच ॲक्शन घेत नाही. आणि असं बऱ्याचदा होतं. कसं असतं माहिती आहे का, हे कशामुळे होतं एक्झॅक्टली, कारण आपण आपले जे प्रॉब्लेम्स असतो ना ते आपल्या डोक्यामध्ये सोडवत असतो. पण ज्यावेळेस आपण पेपर पेन्सिल घेऊन त्याला सोडायला लागतो, त्याच्यातले जे पॉईंट्स आहेत ते आपण बारकाईने समजून घ्यायला लागतो. म्हणजे आपला जो फोकस आहे ना तो आपल्या प्रॉब्लेमवर असला पाहिजे. आपण आउटपुटवर फोकस करतो, त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला ते फ्रस्ट्रेशन येतं, बऱ्याचदा स्ट्रेस येतो, आणि मग आपण ॲक्शनच घेत नाही. आणि कधी कधी अशी सिच्युएशन असते की मग माणूस पूर्ण सोडून देतो, काय त्याची करण्याची इच्छाच होत नाही. ज्यावेळेस पण असं आयुष्यामध्ये सिच्युएशन येते ना त्यावेळेस काही टेक्निक्स यूज करायच्या. पहिली गोष्ट म्हणजे आपण थोडंसं डीप ब्रिदिंग करायचं, थोडंसं शांत होऊन त्या गोष्टीला ऑब्झर्व करायला शिकायचं. पण हे जेवढं मी म्हणतो आहे तेवढं हे सोपं नाही आहे. ज्यावेळेस आपण त्या सिच्युएशनमध्ये असतो ना त्यावेळेस हे होत नाही वर्कआउट, कारण थॉट्सची इंटेन्सिटी एवढे फास्ट असते ना, थॉट्स आपल्याला पूर्णपणे दमवतात आणि शेवटी आपण झोपून जातो. त्यावेळेस काय करायचं, शांततेनं मोठं डीप ब्रिदिंग करायचं आणि लिहायला लागायचं. जे पण डोक्यामध्ये येते ना ते लिहायला लागायचं. जेव्हा आपण लिहायला लागतो ना त्यावेळेस मग त्या थॉट्सची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते, आणि त्याच्यामधली जी क्लिअरिटी आहे ना ते आपल्याला पण लक्षात यायला लागते की आपलं नेमकं कुठं प्रॉब्लेम होतं. ज्यावेळेस आपण लिहितो ना त्यावेळेस मग ते क्लिअर व्हायला लागतं की आपल्याला नेमकं व्हायला आहे काय, आपण करतो आहे काय, किती आपल्या डोक्यामध्ये थॉट्स यायला लागले आहेत. आणि ज्यावेळेस मग आपण ते लिहायला लागतो ना मग आपल्याला सॉर्ट आउट व्हायला लागतात गोष्टी, लक्षात यायला लागतात. आणि ज्यावेळेस आपण हे टेक्निक यूज करतो ना रायटिंगचं, भरपूर आपल्याला रिझल्ट मिळायला लागतात. तुमच्या आयुष्यामध्ये असे कधी प्रॉब्लेम्स आलेत का? तुम्हाला असं कधी वाटलं आहे का की यार आता काहीच होणार नाही, त्या सोडून विषय वगैरे वगैरे? मोस्ट ऑफ सगळ्यांच्याच आयुष्यात ह्या गोष्टी होतात. जर असं तुमच्याही बाबतीत झालं असेल ना तर मला नक्की सांगा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायचं असेल 1 to 1, जर माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क करू शकता आणि तुमचे प्रॉब्लेम्स माझ्यासोबत शेअर करू शकता. मी एक प्रोफेशनल काउन्सलर आहे जो तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी आणि ते सॉल्व करण्यासाठी प्रोफेशनली हेल्प करतो, एवढं सांगू इच्छितो. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.